नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक शेतकऱ्यांना फायदेशीर योजना आहे. या योजनेचा उद्देश लहान तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. 12 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे. 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर 3,000 रुपये मासिक पेन्शन म्हणजेच महिन्याला पेन्शन मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे. ही रक्कम शेतकऱ्याच्या वयानुसार बदलते. योजनेची पात्रता आहे. वयाची अट 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. जमिनीची मर्यादा आहे. अर्जदाराकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षाही कमी शेतजमीन असावी. अर्जदार इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा. अर्जाची प्रक्रिया म्हणजेच अर्ज कसा करायचा या योजनेसाठी ते बघू. पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC सेंटरला भेट द्या. तुम्हाला या योजनेसाठी CSC केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा मिळते. केंद्राबाबत माहितीसाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. आवश्यक कागदपत्र लागणार आहेत या योजनेसाठी. आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीची कागदपत्रे आणि मोबाईल नंबर. तुम्हाला इतक्या कागदपत्राची आवश्यकता लागणार आहे. योजनेत नोंदणी करा. यामध्ये तुमच्या कागदपत्रामधील माहितीच्या आधारे CSC ऑपरेटर म्हणजेच महाई सेवा केंद्र तुमच्या ऑनलाईन नोंदणी करेल. यामध्ये तुमचे बँकिंग माहिती आणि आधार योजनेशी लिंक केले जाईल. तर मासिक रक्कम निश्चित करणे गरजेचं आहे. या योजनेसाठी मासिक रक्कम म्हणजेच महिन्याची रक्कम तुमच्या वयानुसार निश्चित केली जाईल. वयाच्या 18व्या वर्षापासून शेतकऱ्यांना अंदाजे 55 रुपये महिन्याला द्यावे लागतील. तर वयाच्या 40व्या वर्षी प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांना अंदाजे 200 रुपये महिन्याला जमा करावे लागतील. तर याचं प्रमाणपत्र मिळणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला CSC केंद्राकडून पेन्शन योजना प्रमाणपत्र म्हणजेच पेन्शन कार्ड मिळेल, ज्यामध्ये तुमची रक्कम आणि पेन्शनबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. तर तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी CSC केंद्रावर जावे लागणार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहिती भरावी लागेल. यात आधार क्रमांक, बँक खाते तपशील तसेच जमिनीची माहिती समाविष्ट करावी लागणार आहे. फॉर्म सबमिट करा आणि पेमेंट करा. यामध्ये फॉर्म योग्यरित्या भरल्यानंतर सबमिट करा. तसेच योजनेची शुल्क, योजनेसाठी जे काही तुम्हाला पैसे लागतील ते भरा. तर योजनेचे मुख्य मुद्दे आहेत. शेतकऱ्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना 3,000 रुपये महिन्याला पेन्शन मिळणार आहे. तर मासिक योगदान, शेतकऱ्याच्या वयानुसार त्यांना ठराविक मासिक रक्कम द्यावी लागणार आहे. सुरक्षा आहे. नोंदणीकृत शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला पेन्शनच्या निम्मी रक्कम म्हणजेच 1,500 रुपये मिळेल. तर सर्वेक्षक योजना ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे, म्हणजे तुमच्या मनावर आहे. शेतकरी ती कधीही सोडू शकतात. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही शेतकऱ्यासाठी महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांना वृद्धापकाळात म्हणजेच म्हातारपणी आर्थिक सुरक्षा देण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत करते. अर्ज प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन करते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाई सेवा केंद्रावर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आणि ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.